भूमी ही BA झालेली मुलगी. तिच्या घराची परिस्थिती जमतेमच होती, पण लाडात वाढलेली असल्यामुळे थोडी हट्टीस. नंतर तिला जॉब करायचा होता आणि तिने एका प्रायव्हेट एजन्सीमध्ये मुलाखतही दिली आणि सुदैवाने तिची नेमणूकही झाली. त्यामुळे ती आणि घरचेही खूप खुश होते. भूमी रोज ऑफिसला जाया येण्यासाठी बसने प्रवास करत होती. रोज जाणे आणि येणे असल्यामुळे बसमध्ये बरेच प्रवासी नियमित प्रवास करणारे होते. त्यामध्ये एक कृष्णा नावाचा तरुणही अपडाऊन करत होता. त्यांची आणि भूमीची चांगली मैत्री जमली होती. त्यांच्याकडेही चांगली जॉब होती. याशिवाय दोघांचं या आवडी निवडी सवयीमध्येही बरेचसे साम्य होते. रोज चॅटिंग, कॉलिंग, मीटिंग सगळं सुरू झालं. हळूहळू दोघेही एकमेकांना सर्व सांगत होते. एक दिवस कृष्णाने भूमीला प्रपोज केले. तिला होकार द्यायचा होता. जेव्हा कृष्णाने तिला प्रपोज केले त्यावेळी तिला ही होकार द्यायचा होता, पण घराच्या शिवाय होकार देणे तिला जमले नाही. तिला शिकवणंच तिची होती. त्यामुळे तिने सरळ सांगितले, त्याला आधी तुझ्या घरच्यांना माझ्या घरी नियमानुसार मागणी घालावी लागेल. घरून होकार आल्याशिवाय आपलं लग्न होणे शक्य नाही. यापुढे तो बिचाराही काय बोलणार. याप्रमाणे कृष्णाने आधी त्यांच्या घरी कल्पना देऊन त्यांना भूमीबद्दल सांगितले. ते ज्यावेळी तयार झाले त्यांनी भूमीच्या घरी निरोप पाठविला. त्यानुसार पाहणीचा कार्यक्रम वगैरे पार पडला. लग्नाची तारीख बसता वगैरे ठरलं. लग्न ठरल्यामुळे सगळे वातावरण आनंदी होते. तोपर्यंत शॉपिंग इतर लग्नाची तयारी सुरू झाली. लग्न जवळ काढल्यामुळे सगळी धावपळ सुरू होती. सगळी कामाची गडबड. सगळे आपल्याला कामात व्यस्त होते. दोघाही शब्दांची देवाणघेवाण सुरू होतीच. शिवाय काय काम पार पडेल आणि काय करायचे आहे याशिवाय भावी आयुष्यात काही करायचे असे बरेच स्वप्न ही रंगत होती. ऑनलाईन चॅटिंगवर तो दिवस उजाडला ज्या दिवसाची वाट कृष्णा आणि भूमीला होती. लग्नवधू पक्षाकडे म्हणजे भूमिकेकडे व लागणार होते. सगळे घर गजबजलेलं होतं. फुलांनी सजवलेल्या रांगोळ्या काढून नवरदेवासाठी हातात स्वागत करायला नवरींच्या मैत्रिणी सजवलेले ताट घेऊन उभ्या होत्या. मंडपाच्या गेटवर नवरदेव वाजत गाजत आला. घोडीवर बसून. अर्थात प्रथेप्रमाणे नवरदेव आधी मारुतीच्या मंदिरात जाऊन दर्शन घेऊन येणार होता. तिथे दोघांनी जाऊन याचे स्वागत केले. नंतर नवरदेव निघाले मंडपाकडे. फटाक्यांचा आवाज आणि वाजत गाजत नाचणारे मित्र घेऊन इकडे नववधू ही पारंपरिक लूकमध्ये तयार होती. जांभळ्या रंगाची पैठणी, त्यावर हिरवा चुडा, हातभार, मेहंदी. अगदी मराठमोळी नवरी, जिला पाहून कोणाचेही मन आकर्षित व्हावे आज सुंदर दिसत होती. आज मी लग्न मंडपात लग्न लागायला सुरुवात झाली. इकडे आई वडिलांचे मन थारत नव्हते. एवढ्या गर्दीत ते एकांकी झाल्यासारखे वाटत होते. त्यांची मुलगी आज त्यांना सोडून परक्या घरी जाणार होती याचा त्यांना त्रासही होत होता आणि सगळं तिच्या इच्छेनुसार झालं याचा आनंदही होता. पूर्ण दिवस लग्नाच्या तयारीत आणि विदाईत निघून गेला. संध्याकाळी वर पक्षाकडे वधूंचे थाटात स्वागत झाले. खेळ वगैरे सगळं आटपून दोघांना रिलॅक्स व्हायचं
व्हायला वेळ मिळाला. दुसऱ्या दिवशी वरात परत झाली आणि भूमी संध्याकाळी परंपरेनुसार माहेरी त्याच पाहुण्यासोबत परत आली. सगळे लग्न व्यवस्थित पार पडले. तिसऱ्या दिवशी कृष्णा भूमीला घ्यायला आला. तिथे पाहुणचार आणि सत्यनारायणची पूजा ठेवली होती. पूजा आटपून जेवण करून सगळ्यांचा आशीर्वाद घेऊन दोघे निघाले. भूमी सासरी पवली तर तिथेही पूजा वगैरे झाली. दुसऱ्या दिवशी कुलदेवीच्या दर्शन घेण्याकरिता दोघांना रवा केल्या गेल्या. सगळे व्यवस्थित पार पडले. त्यामुळे आता सगळे रिलॅक्स होते. हळूहळू इकडे भूमी आणि कृष्णाचा संसार सुखांचा सुरू होता. कृष्णानं 2 बहिणी, एकीने पळून जाऊन प्रेमविवाह केला आणि दुसरी कृष्णापेक्षा लहान होती. तीही प्रेमविवाह करणार होती. भूमीच्या सासूबाई जरा तापड स्वभावाच्या होत्या. त्यांना भूमीने सांगितले तेवढेच करावे, बाकी कसलाही हस्तक्षेप केलेला आवडत नसे. आता भूमीचे काम तर तिने सोडवलेच, पण घरातही दिवसभर ती एकटीच काम करायची. सकाळी चहापासून ते सगळ्याच्या आवडीनुसार नाश्ता ते जेवणापर्यंत, शिवाय घराची साफसफाई, धुणी, भांडी सर्व भार एकटीवर आला होता. आता भूमीचा दिवस 5ला उजाडला की तो रात्री 11-12 पर्यंत मावळत असे. न थकता ती हे सगळं हसतमुख घेऊन करत होती. हळूहळू सासूबाईंचा त्रास वाढू लागला. कृष्णा दारूंच्या आहारी गेला. तो रात्री पिऊन धिंगाणा घालत होता. त्यावेळी त्यांच्या भाग घेणारे कोणी नव्हते. भूमी हे सगळं कोणाला सांगू शकत नव्हती, कारण प्रेम विवाह केला होता तिने. त्यामुळे सगळे तिला उलट बोलतील याची भीती मनात होती. त्यांच्या जीवनात नवीन पाहुणी आली होती, शिवानी. त्या रूपाने भूमीच्या जीवनात नवीन उमेद आली होती. जशी शिवानी मोठी होत गेली तसं भूमीचा त्रास वाढत गेला. भूमीची लहानी नणंदने म्हणजे रोहिणीने तिच्याच मामाच्या मुलासोबत लग्न करायचा निर्णय घेतला. यामुळे कदाचित आता थोडा तरी भूमीचा त्रास कमी होईल, पण इथं उलट होत होते. त्यामुळे या लग्नाला विरोध होता. रोहिणीच्या धमकीला बळी पडून सर्वांनी तिच्या लग्नाला होकार दिला, पण ती महिन्यात परत आली. भूमीला ही पूर्ण त्रासून गेली होती. तिला आयुष्य नकोसे झाले होते, पण शिवानीमुळे ती हतबल होती. एका वेळी तिने कृष्णाला नको त्या अवस्थेत पर स्त्रीसोबत पाहिल्या. त्यावेळी ती स्वतःला दोष देत होती. तिने रागाने घर सोडून जाण्याचा निर्णय घेतला. जाताना सोबत ती शिवानीला घेऊन गेली. यावेळी दोघेही आजारी झाल्या होत्या. भूमी ही मानसिक तणावाखाली होती, तर तिच्या तब्येतीचा असर हा शिवानीवर होत होता. असे बरेच दिवस गेले. कृष्णा नशेस सासरी जाऊन भांडत होता. शिवीगाळ करू लागला. यातून दोघांमधले अंतर वाढत गेले. कृष्णांच्या आईने शिवानीची मागणी केली, पण भूमीला घरात घ्यायला नकार दिला. यातून वाद इतका विकोपात गेला की दोघांचा घटस्फोट झाला. यात अट ही की शिवानी कृष्णाजवळ राहील. यात त्या चिमुकल्या शिवानीची काय चूक होती? भूमीने प्रेम केले ही चूक झाली, त्यातून लग्न केले हेही चुकले असणार. असे झालेले लग्न हे पूर्ण लग्न मानल्या जाईल का? यामुळे शिवानी आणि भूमी दोघांचे आयुष्य प्रवास हा मध्यंतरी स्थगित झाला. काय याला अपूर्ण विवाह म्हटल्या जाईल तर? मैत्रिणींनो आणि मित्रांनो, तुम्हाला कथा कशी वाटली नक्की कळवा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक
शेअर करा आणि अशाच नवनवीन कथा दररोज न चुकता ऐकण्याकरिता आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. धन्यवाद.